आता काय करू मी, एकदाच पोरगा होता माझा, एकदाच. पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि शिरूर तालुक्याच्या पारगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अवघ्या 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. आईच्या डोळ्यासमोरच बिबट्याने मुलावर झडप घातली. रोहित कापरे असं मृत्युमुखी पडलेल्या या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. रोहितचे आईवडील शेतमजूर असून ते कांदा लागवडीचं काम करत होते. याच वेळी रोहित शेतालगत खेळत असताना ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली आणि ऊसाच्या दिशेने फरफटत नेलं आणि हा संपूर्ण थरार रोहितच्या आईच्या डोळ्यासमोर घडला. मुलावर हल्ला होत असल्याचं पाहताच ही माऊली जीवाच्या आकांताने धावली. तिने बिबट्याच्या दिशेने दगड फेकले, मात्र तोपर्यंत बिबट्या रोहितला घेऊन उसात पसार झाला होता. काय तिथं बसलेला सावलीच्या बसलेला पोरगा आम्ही कांदा काढत होतो. पोरगी गेली पाणी आणायला, चोर ओढत घेतला, त्याच्या पाठीवर उडी टाकली. मी पण नाही वाजला, मोरगा सोडवून आणला मी, दगडी बिगडी टाकून, पण उसात ओढत गेला त्याने. माझा पोरगा तरी द्यावा ना, त्याच्या बिबट्याला मारवा तरी. जिकडं तिकडं सोडून देत आमच्या पोटाला. आम्ही कुठं जायचं, आज आम्ही कामगिरी करून पोटा भरता, बारीक बारीक पोरं घेऊन. आता काय करू मी, एकदाच पोरगा होता माझा, एकदाच. दरम्यान बिबट्याने मुलावर हल्ला केल्याचं कळताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ज्या दिशेने बिबट्या या मुलाला घेऊन गेला त्या दिशेने शोधाशोध सुरू केली आणि काही वेळानंतर उसाच्या शेतात जखमी अवस्थेत रोहित आढळून आला. त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या परिसरातील बिबट्याचा सरकारने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणीही केली जात आहे. आपल्या भागात जर विचार केला तर 3 महिन्यातली 4थी घटना आहे. ग्रामस्थांच्या भावना तीव्र पाहायला मिळत. काय सांगा याच्यावरती आम्हाला बोलायचीच इच्छा राहिलेली नाही, अशी वाईट अवस्था आहे. ज्या ठिकाणी आता बाळाला वाघाने उचललं, त्या रोहितला, तिथून फक्त 100-200 मीटरवरती पिंपरखेडच्या हद्दीमध्ये 1.5 महिन्यापूर्वी ही घटना घडलेली होती. नरभक्षक बिबट्या मारला असं फक्त भासवलं, खरं तर तो नरभक्षक बिबट्या नव्हताच. शूट केला तो बिबट्या दुसरा कोणता तरी होता. तोच जो नरभक्षक बिबट्या होता त्यानेच आज त्या रोहित ला उचललंय आणि त्याला ठार केलेलं आहे. खरं तर ही प्रशासनाची म्हणजे काय म्हणू आम्ही की निकम्मपणा आहे. प्रशासनाची ही घोडचूक आहे. काय नाही, पुढारी आले, फक्त बोलले, एकही घटना घडणार नाही म्हणले, शेळ्या सोडू म्हणले, लोकांना वेडं बनवायचं काम आहे. सरकारने या गोष्टीकडे अजिबात गांभीर्याने बघितलेलं नाही, बघतही नाहीत. आमची मागणी एकच आहे, आता राष्ट्रीय आपत्ती जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, संगमनेर या परिसरात राष्ट्रीय आपत्ती घोषित करा. सरकार सैन्याला पाचारण करा आणि त्यांच्या आयडियाने हे बिबटे नष्ट करा. दुसरा मार्ग याच्यात आम्हाला दिसत नाही. दरम्यान या घटनेमुळे कापरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 3 महिन्यातील बिबट्याच्या हल्ल्यांमधील ही 4थी मृत्यूची घटना आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून अजून किती निष्पाप बळी जाणार असा सवाल संतप्त ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.